मानाच्या होळ्या इथं पेटायच्या। रायगडास होळी पेटली की आजूबाजूच्या गड किल्ल्यांमध्ये होळ्या पेटायच्या। राजे होळीत नारळ टाकायचे, जो मावळा आगीतून नारळ काढायला सोन्याचं कडं आणि मानाचा घोडा द्यायचे महाराज। छत्रपती संभाजीराजांनी पेटक्या होळी नारळ काढला होता आणि संभाजीराजांचा सन्मान राजाने गडावरती इथं केला। त्याला होळीचं मैदान असं म्हणतात। डाव्या साईडला पत्र्याची इमारत दिसते, त्याला हत्ती शाळा असं म्हणतात की हत्तींचं पालन पोषण केलं त्या काळात। समोरची बांधकामं दिसतात, ही स्वराज्याची सगळ्यात मोठी असणारी बाजारपेठ आहे। या बाजारपेठेची लांबी 800 फुटात आहे, रुंदीकरण 40 फुटामध्ये आहे, हाईट मात्र उंच केलेली आहे की त्या काळातले सरदार हे घोड्यावर बसून खरेदी करायचे, म्हणजे घोड्याच्या हाईट प्रमाणे त्याची बांधकामं केली आहेत। जसं आताच्या मार्केटला असतं ना की आगे दुकान तिचे मकान, पायऱ्या दुकानाच्या बाहेर असतात। शिवाजी राजांच्या काळामध्ये अतिक्रमण नाही बघा, पायऱ्या दुकानाच्या आतमध्ये बांधलेल्या आहेत। या बाजारपेठेमध्ये धान्य, पैठणी कापड, हिरे, माणिक मोती, उत्तम दर्जाचं कापड सुद्धा उपलब्ध रायगडावर तिथे असतं त्या काळात। स्वराज्याची सगळ्यात मोठी व्यापारपेठ ही रायगडास पाहायला भेटते। या बाजारपेठेचे व्यापाऱ्यांचं नाव होतं इतिहासामध्ये नागाप्पा शेट्टी नावाचे व्यापारी होते। शिवाजी राजांच्या काळामध्ये स्वतःचं नाव लिहिण्याची काही मुभा होती। नागाप्पांनी काय केलं, आपल्या जाहिराती करता दुकानावर चित्र कोरून नागाचं, म्हणजे गडावरचे लोक ओळखायचे की नागाप्पांचं दुकान आहे। हे जे वाडे बाजारपेठात किल्ल्यावर आपण पाहिलं, यावर छत होती राजांच्या काळात। सागाचे खांब होते, कॉलम, लाल मातीची कौलं, पैठणी कापडाने सजलेले वाडे होते, मशाली होत्या, कावदेव दिवे असायचे, रेशमी कापडाने सजलेले वाडे होते की रायगड किल्ला 10 मे 1818 मध्ये इंग्रजांनी आपल्या रायगडावर तोफांचा हल्ला केला। रायगडाच्या दक्षिण भागात डोंगर आहे, कोटल्याचा डोंगर म्हणतात, त्या डोंगरावर तोफा चढवल्या आणि दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केल्यामुळे आपला रायगड हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस आपला रायगड किल्ला जळत होता। हे लाकडी जेवढं होतं ना, हे त्या काळामध्ये पूर्ण जळून गेलेलं आहे। आपण एक कल्पना करा की दगडाचं काम इतकं भव्य आहे, तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लाकडाचं काम हे किती भव्य असतं त्या काळात। राजस्थान मधले किल्ले सुरक्षित राहिलेले आहेत, कारण ते राजे शरण गेले, मांडलिक झाले। मराठ्यांचा इतिहास आहे, अरे अंधाराला घाबरत नाही, त्याला आबळाची साथ आहे, अरे मोडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे, ही मर्द मराठ्याची जात आहे। गडकोट त्या काळामध्ये आपल्या इंग्रजांनी उद्ध्वस्त केले आहे। इंग्रज सुद्धा घाबरले की मराठ्यांचे किल्ले आहे तसे उभे राहिले तर ते बंड करतील। गडकोट आपल्या जगात उद्ध्वस्त केले। उभे आपल्या राजांची ते प्रतिमा आहे। ऑल महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रतिमेचा फोटो पाहता, हे सिंहासन अरुट महाराजांची प्रतिमा आहे। 1974 इथे बसवले की दररोज पूजा असते। सांगलीचं मंड आहे, शिवप्रतिष्ठा मंड धारकरी दररोज 2 माणसं रायगडास पूजा करण्यासाठी येतात। आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे यांच्या माध्यमातून 5 हारानिक पुजारीची नेमणूक केली आहे की गडावरती डेली पूजा असते। कुठे छत्र उभारलाय, शिवरायांचे वारसदार गादी आहे। सातारचे उदयनराजे भोसले 2 जून 2012 मध्ये छत्र बसवलं। ही मूर्ती पाहिली महाराजांची सिंहासनाची प्रतिकृती असं राजांचं सुवर्ण सिंहासन होतं रायगडावर। ही प्रतिमा शिवरायांच्या राजसभेत बसवण्यात आणली होती दरबारामध्ये, पण राजे हे सिंहासनावरती कधी जोडे घालून बसत नव्हते। महाराजांच्या पायात दाखवले मोजडी, त्याची मूर्ती रायगडात या होळीच्या माळावरती बसवलेली आहे। महादेवाचं मंदिर जगदीश्वर मंदिरात दर्शन जायचं बघा, इथून जायचं पुढे। आता आपण जाऊया रायगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये।